संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानता देवाभागं यथा पूर्वै संजानाना उपासते संजानाना उपासते संजानाना उपासते। नमस्कार। आज 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आपल्या भारताचे विद्यमान पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या प्रयत्नांतून 10 वर्षापूर्वी 21 जून 2015 रोजी प्रथम आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र जगभरात साजरा करण्यात आला। आज योग करणे म्हणजे काही आसनं करणे, प्राणायाम करणे, ध्यान करणे असा योगाचा अर्थ घेतला जातो। परंतु योगाचा मूळ उद्देश आसन, प्राणायाम आणि ध्यान एवढाच नसून योगाचा मूळ उद्देश ईश्वर प्राप्ती आहे। योग हा मूळ शब्द युज या संस्कृत शब्दापासून आलेला आहे। युज म्हणजे जोडणे, आपल्या शरीराला श्वासाशी जोडणे, आपल्या मनाला हृदयाशी जोडणे आणि आपल्या आत्म्याला परमात्म्याशी जोडणे म्हणजेच योग आहे। आपल्या भारताला खूप प्राचीन वर्षापासून अनेक ऋषी संतांची आणि साधूंची योग्यांची परंपरा लाभलेली आहे आणि ह्या साधू संत ऋषींच्या परंपरेतूनच आपल्याला योगशास्त्राची अमूल्य देणगी लाभलेली आहे। आपल्या योगाचे आद्य प्रणेते मानले जाणारे ऋषी महर्षी पतंजली यांनी सुमारे 2500 वर्षापूर्वी आपल्या पातंजल योग दर्शनातून अगदी साध्या सोप्या भाषेत योग ग्रंथ लिहून ठेवला आहे आणि त्यामुळे हे ऋषी मुनीपर्यंतच मर्यादित असलेले योगशास्त्र आज जनमानसांपर्यंत घराघरात येऊन पोचलेलं आहे। महर्षी पतंजलींनी आपल्या अष्टांग योगातून सहजपणे योग साध्य करता येतील अशा 8 पायऱ्या सांगितलेल्या आहेत। यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा 8 पायऱ्यातून त्यांनी योग सांगितलेला आहे। मी रुपाली अमेय खांबेटे, मी भारत सरकार मान्यता प्राप्त आणि योगा सर्टिफिकेशनचा योग थेरपिस्ट आणि आयुष मंत्रालय मान्यता प्राप्त योग शिक्षक हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे। योग थेरपी म्हणजेच शरीरात झालेल्या बिघाडांवर आपण योगाने उपचार करणे। आपल्या शरीरात कोणताही बिघाड निर्माण झाला तर आपण ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, चुंबक उपचार, निसर्ग उपचार अशा वेगवेगळ्या उपचार पद्धतीने आपल्या शरीरातला बिघाड काढून टाकतो। त्याचप्रमाणे योगातील काही विविध पद्धतींमुळे त्यांचा वापर करून आपल्या शरीरात निर्माण झालेला बिघाड आपण समूळ नष्ट करू शकतो किंवा त्याचे परिणाम पूर्णतः कमी करू शकतो असं आता हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे। आज आपण आपल्या बिघडलेल्या शरीराची ठेवण सुधारण्यासाठी काही साध्या आणि सोप्या हालचाली आपण पाहणार आहोत। खूप वेळा आपण आपल्या बैठ्या जीवनशैलीमुळे सतत कम्प्युटर पुढे वाकून काम करतो। त्याचप्रमाणे आपल्या मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे सतत खाली मान घालून काम करत राहतो। तसेच चुकीच्या बैठक पद्धतीमुळे, चुकीच्या चालण्याच्यामुळे आपल्या पुढे खांदे पुढे झुकले जातात किंवा खांद्यांना बाक येतो, पाठीला बाक येतो आणि मानेवरती कुबड किंवा हंप येतो। तसेच पाठदुखी, मानदुखी असे त्रास सुद्धा आपल्याला होऊ लागतात। तर ह्या समस्यांपासून आपल्याला साध्या सोप्या हालचालींनी कसे मात करता येईल हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। त्यासाठी कोणत्याही आसनामध्ये, सुखावह आसनामध्ये बसायचं आहे। दोन्ही हात बाजूला घ्यायचे आहे आणि श्वास घेत दोन्ही हात आपण वर घेणार आहोत। परत श्वास सोडत आपण दोन्ही हात खाली घेणार आहोत। अशा प्रकारे आपण 10 आवर्तन करणार आहोत।
पुढचा प्रकार आपण पाहतोय. दोन्ही हात आपल्या खांद्यांवर ठेवायचे. आपण शोल्डर रोटेशन घेणार आहोत. दोन्ही हातांचे कोपरे पुढे जुळवत आणत मोठं वर्तुळ आपण करणार आहोत. अशा प्रकारे 10 आवर्तन करतोय. हेच प्रकार आपण उलट दिशेने करणार आहोत. मागून पुढे हातांचे कोपरे जुळवत आणत 10 आवर्तन. पुढचा प्रकार आपण पाहतोय. दोन्ही हात कोपरापासून बोटांच्या टोकांपर्यंत जुळवत नमस्कार स्थिती घ्यायची आहे आणि श्वास घेत दोन्ही हात मागे न्यायचे आहेत आणि श्वास सोडत दोन्ही हात पुढे बंद करायचे आहेत. श्वास घेत मागे न्यायचे आहे आणि श्वास सोडत पुढे बंद करायचे आहे. 10 आवर्तन. पुढचा प्रकार आपण पाहतोय. दोन्ही हात परत एकदा नमस्कार स्थितीमध्ये छाती समोर आणायचे आहे. श्वास घेत दोन्ही हात पाठीमागे घेऊन जायचे. हात छताच्या दिशेने राहतील कोपर आणि दोन्ही हात श्वास सोडत पुढे आणायचे आहे. दोन्ही हात श्वास घेत मागे घेऊन जायचे आहेत कोपर छताच्या दिशेने. दोन्ही हात श्वास सोडत पुढे आणायचे आहे. 10 आवर्तन. पुढचं स्ट्रेचिंग आपण पाहतोय. डावा हात मागे उजव्या खांद्यावर ठेवायचा आहे आणि उजव्या हाताने त्याचं कोपर मागे ताणून धरायचं आहे. 10 सेकंड्स पर्यंत आपण थांबणार आहोत. आता उजव्या हाताचं हात आपण डाव्या खांद्यावर ठेवलेला आहे आणि डाव्या हाताने त्याचं कोपर मागे ताणून घेतलेला आहे. 10 सेकंड्स पर्यंत थांबतोय. याचप्रमाणे भुजंगासन, धनुरासन, गोमुखासन, सेतुबंधासन ही सुद्धा आसनं आपल्या बॉडीचं पोश्चर करेक्ट करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. आपण आपल्या व्हिडिओचा शेवट विश्वशांती प्रार्थनेने करणार आहोत. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. नमस्कार.